त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत जिन्याकडं, जे की खूप सुंदर पद्धतीचा जिना आहे. ह्या ज्या आहेत आपल्याला पाठीमागल्या भागात पण दिसल्यात की 2 व्हेंटिलेशनसाठी ठेवलेल्या खिडक्या आहेत एकदम समोरासमोर, जेणेकरून या ठिकाणी थंडावा पण आपल्याला पाहायला मिळतो, गरमत तर कसल्याच पद्धतीचं नाही आणि उजेड पण येतो. दोन्ही गोष्टी होतात. चला सर तुम्ही पुढं. नाही चला पुढं. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता जिना जो आहे हा दगडाने बांधलेला जिना आहे आणि माळवत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक खिडकी पाहायला मिळते, जे की इथून आपल्याला समोरचं सगळं दिसतं छोट्याशा खिडकीमधून. इकडल्या साईडला पण खिडकी आहे. अशा पद्धतीनं जिन्यावर येत असताना आपल्याला विटांमध्ये बांधलेलं हे डिझाईन पाहायला मिळतं. एकदम सुंदर वाटते. आणि वर आता माती काढून इथून एक मध्ये एक जिना होता, दुसरा एक असं बारीक अच्छा. पुढे आणि त्याच्यावर पुन्हा आणखी एक जिना होता. इथून पण जिना आहे आणि त्याच्यावर आणखी एक जिना. तर हे खूप मोठं होतं. म्हणजे या ठिकाणी डबल मजली बांधकाम होतं आणि तिसऱ्या मजल्यावर पत्र होते. तर हा देवायत मित्रांनो एकदम जबरदस्त मेंटेन केलेला हा वाडा आज आपल्याला येळंब तालुका बीड जिल्हा बीड या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि पाटलांचे शतशः आभार. आणि हे आमचे डॉक्टर कदम साहेब आहेत. कदम साहेबांनी पण आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे वाडा दाखवण्यासाठी. त्यांचे परत एकदा आभार. थँक्यू सो मच सर.